नमो नमः. आज आपण 8वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील सूक्तिसुधा यामधील सगळ्या श्लोकांचा अर्थ बघूया. पहिला श्लोक आहे, विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. याचा अर्थ, विद्वत्ता आणि राजेपणा यांची कधीही तुलना होऊ शकत नाही, कारण राजा त्याच्या स्वतःच्या देशातच पूजला जातो, पण विद्वान मात्र सर्वत्र पूजला जातो. आता दुसरा श्लोक, न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्न कुरंगो न कदापि दृष्टः तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धिः. याचा अर्थ, सोन्याचे हरिण याआधी कधी झालेले नाही, कधीही कोणी त्याची बातमी ऐकलेली नाही, सोन्याचे हरिण कोणी पाहिले सुद्धा नाही, तरी देखील प्रभू रामचंद्रांना ते हवेसे वाटले. म्हणतात ते खरेच आहे, विनाशाची वेळ आली असता बुद्धी फिरते. आता तिसरा श्लोक, अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. याचा अर्थ, मंत्र नाही असे अक्षर नाही, ज्याच्यात औषधी गुणधर्म नाही असे झाडाचे मूळ नाही, अयोग्य असा माणूस नसतो, त्या ठिकाणी योजना करणारा मिळणे कठीण असते. आता पुढचा श्लोक चौथा, अतिदानात बलिर्बद्धो यतिमानात सुयोधनः विनष्टो रावणो लौल्यात अति सर्वत्र वर्जयेत. याचा अर्थ, अतिदान केल्याने बळीराजाला बंधनात पडावे लागले. अति अभिमान म्हणजेच अहंकारामुळे सुयोधन आणि लोभामुळे रावण यांचा विनाश झाला. म्हणूनच माणसाने सर्वच बाबतीत अतिरेक टाळावा. आता पुढचा श्लोक, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. याचा अर्थ, हे लक्ष्मणा, लंका जरी सोन्याची असली तरी देखील ती मला आवडत नाही, कारण आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही अधिक श्रेष्ठ असते. आणि आता शेवटचा श्लोक, केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येकासमलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. याचा अर्थ, बाहुभूषणे पुरुषाला भूषवित नाहीत. चंद्रासारखे तेजस्वी हार, स्नान, लेप लावणे किंवा नीट रचना केलेले केस यापैकी काहीही माणसाला भूषवित नाही. तर उत्तम संस्कारांनी युक्त अशी वाणी जी माणसाकडून धारण केली जाते, तीच त्याला योग्य प्रकारे आणि खऱ्या अर्थाने अलंकृत करते. इतर सर्व अलंकार काही काळानंतर झिजतात किंवा निस्तेज होतात. म्हणून वाणीरूपी भूषण हेच खरे भूषण आहे. तर बघा, अशा प्रकारे आज आपण सूक्तिसुधा
यामधल्या सगळ्या श्लोकांचा मराठी अर्थ बघितलेला आहे. तर आपल्याला पेपरमध्ये हे श्लोक लिहिण्यासाठी सुद्धा येतात आणि यांचा सरळ अर्थ म्हणजे हा अर्थ लिहिण्यासाठी सुद्धा येतो. सुक्तीसुधाचा भाषाभ्याससुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. तसेच आत्मनेपदीयाचा सुद्धा असा अर्थ त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.